आनंददायी आणि सुरक्षित कुंभाकरिता प्रशासन प्रयत्नशील। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम। त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा कुंभमेळा स्वच्छ, हरित, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आनंददायी होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सांगितले। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय गराडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर मुख्याधिकारी श्रेया देवा चक्के आदींनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत तेथील साधू महंत यांच्याशी संवाद साधला। यावेळी ते बोलत होते। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह अधिकाऱ्यांनी महानिर्वाणी, आनंद, बडा उदासी, नया उदासी, निर्मल, अटल, जुना आखाडा, निरंजनी, आवाहन व अग्नी या 10 शैव आखाड्यांना भेट देऊन आखाड्याच्या महंतांशी त्यांचा अभिप्राय व मागण्या याबाबत सविस्तर चर्चा केली आहे। याप्रसंगी स्वामी शंकरानंद सरस्वती, महंत भारद्वाज गिरी, महंत शिवगिरी व अन्य आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित होते। यावेळी उपस्थित साधू महंतांनी कुंभमेळा 2027च्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रशासनाकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने आखाड्यांकडे जाणारे रस्ते, आखाड्यांना आवश्यक असलेला पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा व साधूंच्या निवासाबाबतच्या मागण्या मांडण्यात आल्या। साधू महंत आखाडे तसेच त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित, स्थानिक नागरिक आणि भाविक यांच्या सहकार्याने येणारा सिंहोत्सव कुंभमेळा सुरक्षित आणि आनंददायी करण्याचा विश्वास यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केला। सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे। मेन तुम्हालाच तोंड द्यावं लागणार प्रत्येक गोष्टीला। वरच्या अधिकाऱ्याला काही पण स्थानिक तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळे महात्मे तुम्हालाच बोलणार। वेळ आली, वेळ मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय केलं ते बी राशीवर हात करून देणार वेळेवर। म्हणजे तुमच्यावर जबाबदारी आहे सगळे। स्थानिक तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आणि तुम्ही तिकडचा आराखडा यांच्या पुढे मांडा। तिकडचं कसं एवढा मोठा कुंभमेळा आहे। आपल्याकडे एक आहे, त्र्यंबकला जागा कमी आहे आणि तिकडं प्रयागराजला जागा खूप मोठी आहे। तुम्ही जर सगळं बघितलं, आपल्याकडे जागाच नाही। तो एक मोठा प्रश्न आहे आपल्याकडे। त्याच्यामुळं आपल्या हरिगिरीजी महाराजांनी तिकडं सांगितलं की आम्ही लागलं तर तिकडं नियोजन करतो। काही लोकांनी आखाड्याने तिकडं जागा घेतल्या तंबू मांडण्यासाठी, त्या बाजूला जागा घेतली की आपण सगळा कुंभाचा तिकडून येणार आहे। बरेचसे लोक तिकडे जागा आखाड्याची जी जमीन आहे आपल्या शेतीकडे आव्हान आखाड्याने पण तिकडे जागा म्हणजे ते जवाहर रोड आणि नाशिक रोडच्या मधल्या मध्ये रिंग रोड सारखा जे आहे हा जो जवाहर रोड आहे ना, तिथून एक शेताकडे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी वैष्णव घोलाप, त्र्यंबकेश्वर।